निघाले आणि बघितलं कशी एकदम फेअर आणि डोळे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आमचा आहे किट्टीचा दिवस आणि सगळ्यात तयार होऊन असं पावसात आम्ही बाहेर चाललोय आणि खूप सारी धमाल या व्लॉगमध्ये केलेली आहे. तर आपण बघूया या सगळ्यांची धमाल मस्ती. आज आमची किती पार्टी आहे, सगळ्यांना सवड नाही तरी पण आमच्या अर्ध्या गायब आहे आणि पाऊस येतोय थोडा थोडा. तर मस्त अशा छत्र्या बित्र्या घेऊन आज आमची पावसाची किती पार्टी आहे. तर पाहू आम्ही आज काय काय धमाल करतोय ते. मग मी 2-3 कितीला नव्हते, तुम्ही मला मिस केलं का नाही? केलं ना, भरपूर केलं, म्हणून तर आज आवर्जून सांगितलं किती पार्टीला आलंच पाहिजे. हो, तरी आमच्या बऱ्याच मैत्रिणी नाही आहेत आज, पण आम्ही आहे 5-6 जणी, त्यातच आम्ही आज एन्जॉय करणार आहे. कारण प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आलेत. आजचा कितीचा कोड होता रेड कलर, त्यामुळे सगळ्यांनी असे छान रेड ड्रेसेस घातले होते आणि सगळ्या अशा लाल पऱ्या दिसत होत्या. वरून मस्त पाऊसही पडत होता आणि वातावरण फुल सुंदर निसर्गमय होते. आणि आता सगळ्यात आम्ही जेवण करणार आहे आणि स्पाइस अँड आईसमध्ये आम्ही जेवायला आलो. खूप सुंदर हॉटेल आहे आणि इथली टेस्ट आम्हाला सगळ्या मैत्रिणींना खूप आवडते. तर आपण काय मेनू ऑर्डर केला आहे तेही पाहूया. दिवसांनी एकत्र भेटलो का खूप मनसोक्त गप्पा होतात. ज्योतीची वाट पाहत होतो आणि आता तिची एंट्री झालेली आहे. 2 महिन्यांनी किती आहे त्याच्यामुळे जरा थोडी बडबड जास्त चालली आहे. हाय 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 मनिषा, हाय नीता, हाय ज्योती. जोकिंग. हा किडचा चष्मा घेतलाय तुम्ही? का तुम्हाला आवडेल? नाही पण का, कारण काय? बसतच नव्हता ना मला. प्रेम सगळ्या खाली पडत होते, आवडत नव्हती त्यांना. त्या लहानच आहेत. हे बघा आमच्या कितीमध्ये सगळ्यात लहान आहे त्या. लहान बाळ. एकीने किडचा चष्मा घेतलाय आणि आमच्या ग्रुप मधली तुम्हाला बेबी गर्ल बघायची का? हे बघा त्यासारखे गाल आणि असा फ्रेश निघाले आणि बघितलं कशी एकदम फेअर आणि डोळे. आणि अशी धमाल चालू आहे आमची सगळ्यांची. स्टार्टरमध्ये कॉर्न क्रिस्पी बोलवले होते आणि खूप अप्रतिम होते ते. खरंच त्याची टेस्ट एवढी छान होती आणि नवीन मेनू होता त्यांच्या हॉटेलमधला. खरंच खूपच टेस्टी होता तो. बाहेर थंडगार पावसाचं वातावरण आणि इकडे गरमागरम कॉर्न क्रिस्पी. एकदम मज्जा घेतली आम्ही सगळ्यांनी त्याची. हसत खेळत आमचा छान पहिला स्टार्टर संपवला. आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं. तर आता सगळाच आज दिवसभर आमची धमाल होती एकदम. खरंच आम्ही खूप दिवसांनी भेटलो ना, मस्त गप्पा होतात, छान जेवण होतं एकत्र आणि खूप सारी धमाल करतो आम्ही. खूप सारं हसतो. अगदी महिनाभराचं एकदाच पोटभर हसल्यासारखं वाटतं. तर आम्ही हा नॉनव्हेज मेनू मागवला होता आणि याचं नाव आहे मुर्ग मसालम. खरंच अप्रतिम चवीचा मिळतो. ह्या हॉटेलला आल्यावर नक्की ट्राय करा तुम्ही. त्यानंतर नो फोन एकदम रिलॅक्समध्ये जेवण केलं आणि बडीसोपचा आस्वाद घेतला आणि परत घरी यायला निघालो आम्ही.
मस्त आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही घरी निघालोय. लाल लाल कलरची बांगडीचं सॉन्ग ऐकलंय, त्याच्यावरचे भरपूर सारे डान्सही पाहिलेत. पण आज आमच्या मैत्रिणी काय करणार आहे ती धमाल पाहूया. आणि छोट्या सिद्धीने आमच्यासाठी गायल्यात 2 ओळी, त्याही पाहूया. लाल लाल कलरचा ड्रेस हाय सोबत लाल लाल कलरचे फूल, म्हणून ह्या सगळे दिसतंय इतके कूल. आता इथे हौजी खेळायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात झाल्यात एकदम सिरियस. तर आमची हौजी चालू झाली आणि खूप मोठी रक्कम इथे 120 रुपये 120 करोड समजा तुम्ही आमच्यासाठी, कारण तेवढं आम्ही आता बघा किती सिरियस होऊन खेळणार आहे सगळे. एवढे बोर्डाच्या परीक्षा की बघा कोण कोण जिंकले. मनीषा जिंकली, ज्योतीला तर चक्क 3 मिळाले. 60 रुपये ज्योतीला एकटीला मिळाले, 70 आणि बाकीच्या 50 रुपयात सगळे. ज्यांना हौजीचा नंबर नाही लागला त्यांच्यासाठी स्पेशल नीताताईंनी असा ज्यूस आणलेला आहे आणि तो पिऊन त्यांनी शांत व्हा बरं का, म्हणून हे स्पेशल तुमच्यासाठी. ओ नो, ओ ह्यांना एक मिरची द्या ना. असं ना, ज्या थोड्या गरम झाल्या, ज्यांना हौजीचं तिकीट नाही लागलं त्यांच्यासाठी असं थंड ज्यूस आलाय. आणि ओ ह्या बाईला द्या, ओ बिचारीला डायबिटीज आहे. आता नीताताईंनी ना किचनमध्ये काहीतरी गडबड चालू आहे त्यांची. हे डायबिटीज काय आणले डायबिटीजसाठी स्पेशल. वाव, हे देखो इनके लिए एकदम स्पेशल ट्रीटमेंट आहे. या हारल्यात म्हणून यांच्यासाठी एक खास बक्षीस आहे. Cheers. सबसे ज्यादा पैसा किसने कमाया देखो भाई, बा 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 बा. आज की विजेता, अभी इससे पार्टी. तशी पण आहे ना, ज्योती आत्या झालेली आहे आणि आत्याला धमकेदार एकदम हे भेटले प्रॉपर्टी. ये देखो इनके बाजू में इनका उदास चेहरा देखो आप. ते खूप खुश आणि शिवाय नवीन ड्रेस घेतलाय. काउंट केल्या मी नंतर दाखवेन तुम्हाला त्या. आणि मग एका लिंबू मध्ये किती बी असणार ते तुम्ही लिहा अप्रॉक्सिमेटली. आपल्या हा, तुमच्या ह्याने लिहा. अरे देवा. ओके, एक चिठ्ठी दिली आहे ताईंनी आपल्याला आणि यावर आणि ते लिहा. ओके ठीक आहे चालेल. हा, लिंबूच्या बिया काढलेल्या आहे. तर त्यांनी विचारले लिंबामध्ये किती बिया असतात आणि या चिठ्ठीमध्ये आपलं नाव लिहायचं आहे आणि आपण आपला अंदाज या चिठ्ठीवर लिहायचा आहे. तर आपण बघूया कोणाचा हा बरोबर येणार आहे. कधी कधी असतात, लिंबावर डिपेंड असतं. काय माहिती, आता बघूया ना आपण. माझी आधी ही कोण? मनीषा 6. मनीषा 6. मी 4 लिहिले. 4. मी पण 6 लिहिले. दोघींनी सेम अर्धा त्यांना गिफ्ट. हा, बरोबर. 6 लिहिले. 5 मनीषा 5. 5 लिहिले मी. 5 आणि एकीचं नाही बरोबर आल्यावर काय करणार. जी आजूबाजूला सुनीता 6. हा, मी 4 हा, आता आपण 4. त्या बिया मोजूया किती आहे. स्वयंपाकघरात आपण नेहमीच लिंब कापतो, पण कधी त्यामधल्या बिया कोणीच मोजून पाहत नाही. लिंबामध्ये एवढ्या बिया असतील याची कल्पना पण केली नव्हती आणि त्यांनी खरंच खूप सुंदर गेम घेतलाय. नीताताई, खरंच तुम्ही गेम साधा सिंपल आणि खूप सुंदर घेतलाय. नो चिटिंग, नो झगडा, काहीच नाही ते मस्त. ह्यांनी 14 लिहा आणि आपण बिया मोजूया.
बघ 3 3 6 7 8 9 10 11 12 13 14 खरंच या ताईंनी 14 बिया लिहिल्या आणि 14 बिया निघाल्या. खूप खूप अभिनंदन. परफेक्ट. त्यांनी एवढा भन्नाट गेम आज शोधून काढला. एकदम सिम्पल, अगदी 2 मिनिटात तो फिनिश पण झाला. आणि इथं फक्त आखलेचे तारे लाडवायचे होते. म्हणजे बघा, रोज किचन मध्ये काम करतो मी, तर मनीषा रेसिपी म्हणून एवढी पॉप्युलर झाली आणि मलाही माहित नाही की याच्यात 14 बिया असतील म्हणून. तर आता त्यांनी मस्त दुसरा गेम आणलाय, बघूया आपण काय येतो. पुरे आणलेत असे, एक वाटी आणली, एक चमचा आणलाय. ही बाईने कुठून गेम शोधले तिला माहितीये, पण भन्नाट आहे एकदम. खुश आहे आम्ही सगळ्या. ते कॉइन्स तुम्ही 5 रुपया 1 रुपया 10 रुपये 2 रुपये असे सगळेच आहेत. जर तुम्ही 2 रुपये किंवा 5 रुपयाचे कॉइन काढले तेवढे तुमचे पॉईंट्स वाढणार त्याच्यामधून. पण हा कुरमुरा इथे खाली पडता कामा नये, किंवा एका वेळेला ह्याच्यात कॉइनच फक्त तर एक कॉइनच यायला पाहिजे. कुरमुरा नाही. हा कुरमुरा नाही, तो कुरमुरा असा मग मिनिटं लावायचे का? हा एका मिनिट. आपण संकेतच्या मी जिंकणार आहे. संकेतची मम्मी आता चान्स दुसऱ्यांना द्या. 2 गिफ्ट घरी घेऊन जाऊ नका. आम्ही पण लाईनीत हो हो. आणि हा कुरमुरे खाली पडता कामा नयेत. आता ते आपण नेहमीच खेळतो. खाली नाही पडायला पाहिजे. खाली कुरमुरे नाही पडता कामा. पडलं तर तेवढे तुमचे पॉइंट म्हणजे ह्या खेच्यात आले तर चमच्यात आले तर चालते. कुरमुरे येऊ देत ना, मग पण कुरमुरे पाडायचे. 1 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे इथे. आणि कुरमुरा खाली सुद्धा सांडला नाही पाहिजे, चमच्यातही आला नाही पाहिजे. आणि कॉईन काढून आपल्याला बाजूला करायचं आहे. दिसतं तेवढं सोपं नाही हा गेम, टफ आहे. त्यामुळे याच्यात कोण विनर होणार आहे माहीत नाही आम्हाला. ओके, तर अशा प्रकारे एक कॉईन आलाय बाहेर. आता त्याचा चुरा चालेल कारण डस्ट चालतो. इतना तो चलता है. देखो देखो धीरे से, हाँ नहीं तो इधर कुरमुरा गिर जाएगा. ते आपण हाताने हे नाही करू शकत व्यवस्थित. नाही चमच्याने करू शकता. चमच्याने तिकडून घ्या पहिले. थांबा ना आता. मला जिंकायचं घ्या घ्या करा. आज तुम्ही जिंकलात नाही ना पैसे. पण चाललंय. बघा तेव्हा एक तरी आला होता. लालच बुरी आता 2 पण काढतील. वेळ अजून खूप स्टॉप. गेम मधून आउट झाल्या. बुरी बुरी काय बुरी लालच बुरी बार. सो आता आमच्या क्षीरसागर ताई आधीच्या गेममध्ये विनर झालेल्या आहेत आणि आता हा दुसरा गेम चालू झालेला आहे. तर मग काय वाटतं मैत्रिणींनो तुम्हाला, त्यांनी जिंकलं? उभं राहून खेळल्या असत्या. 1 मिनिट. हॅलो पडतील त्या साईडनी. हॅलो. पडलं. बघ किती अवघड आहे, पाडलीच लय. वेळ बनवते मी. आता राग आलाय तिला. वेळ बनवते. मी तुझ्याकडे पॉकेट आणून देते, तू भेळ बनव. वेळ बनव. तो आज जिसने ज्यादा गिरा है उसको बेल का खर्चा है. काढून पण काय फायदा आहे. पण नाही खाली फायदा. गेले तर तेवढे काढणार त्याच्यापेक्षा जास्त खाली गेले. संपला विषय. ये देखो अभी इसको इतना कॉइन निकालने का है, इतना टाइम हुआ है. अभी ज्योति तेरे को इतना कॉइन निकालने का है. अवघड आहे बरं का. हिच्या वेळेस पुढे गेलेले ते कुरमुरे. मी काढले तुझे ते. हे खरंच मस्त काढले. आठवा सगळं केलं चकनाचूर केलंय. खाल्लेले वरच्या त्रास मी म्हणलं तर आले घ्या घ्या आता. टाका ना त्यात आणि एक घ्या ना. परत टाका आणि हा 2 चला 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 त्यातला एक पकडला राहिला. एक पकडायचं फक्त त्यात. एक पकडला नाही, ते पण नाही पकडायचं. हा झालं चला चला संपला. बस लय निघले. मनीषा विनर झालेली आहे बस. त्याच्यामुळे मनीषालाच गिफ्ट मिळालं पाहिजे. मध्ये ना कोणाला ना कोणाला काहीतरी मिळाले. ही विनर झाली, मनीषा विनर झाली आणि हिला हाऊजीत भरपूर निघाले.
पण आमच्या आरतीच्या मम्मीला काहीच नाही निघाले. त्यामुळे सगळ्यांनी मिळून असं ठरलंय की ही कुरमुरीची वाटी ना ती त्यांना भेट देण्यात यावी. पण आरतीची मम्मी तुम्ही नाराज नका होऊ आणि कमी नका समजू, या वाटीत सुद्धा भरपूर पैसे आहेत. अय्या हे गिफ्ट होतं. वाव हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट आहे. हे आरतीची मम्मी तुम्ही नाराज नका होऊ. हे बघ गिफ्ट आलंय तुमच्यासाठी. सो या क्यूट तुमचं गिफ्ट ह्या आमच्या नाही ह्या आमच्या क्यूट बेबीनी ना असं सुंदर गिफ्ट आणलंय. ही मम्मी अक्षरशः पेन इथून घेऊन जाऊ राहिली अशी. नीताताईंनी कसाट आईस्क्रीम आणलेली आणि पाहू शकता तिचा रंग वगैरे फेवर एकदम भारी आहे. आणि आता आम्ही याच्यावर ताव मारणार आहे सगळ्याजणी. आरतीची मम्मीच्या तोंडावर स्माइल आलेली मस्त कसाटा बघून. त्या म्हणतात गिफ्ट नाही भेटलं हे तरी जाऊ द्या. नीताताई विनरसाठी असं छान एक गिफ्ट आणलेलं आहे. आता ते देत आहे. अय्या यांनी म्हणजे रेड थीम ठेवली तर त्यांनी पॅकिंग सुद्धा रेडच केलंय. तर आतमध्ये काय ते माहित नाही आम्हाला. सो खोला आता. पॅकिंग रेड, बाई रेड, गिफ्ट रेड. गिफ्ट खोलायचं काम चालू आहे आणि याच्या आतमध्ये काय सरप्राईज आहे ते पाहूया. वाव. सो यांना अशा सुंदर अशा पर्स दिलेल्या आहे नीताताईंनी आणि खरंच मस्त आहे. तर हॅपी. कसं वाटलं गिफ्ट तुम्हाला? वाव छान. नीताताई थँक्यू. मस्त गिफ्ट दिलं आणि पार्टी खूप छान झाली. किट्टी किसकी थी?